कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दल सतत कार्यरत असतं। सांगलीपासून 150 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या उमदी येथे पोलीस ठाणे अंतर्गत शासकीय निवासस्थानामुळे पोलिसांचं मनोबल वाढून त्यांची कार्यक्षमता वाढेल असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केला आहे। जत तालुक्यातील उमदी पोलीस ठाणे अंतर्गत 1 पोलीस अधिकारी आणि 8 पोलीस अंमलदार यांच्यासाठी निवासस्थान इमारतीचं भूमिपूजन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जतचे उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे, पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, सरपंच मुत्तू तेली उपस्थित होते। पोलीस दलाला अद्ययावत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री आग्रही असल्याचं सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, या इमारतीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून जवळपास 3,45,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। निवासस्थान इमारतीचं बांधकाम 8 ते 9 महिन्यात पूर्ण करावं। इमारतीच्या छतावर सौर ऊर्जा पॅनेल, अद्ययावत सोयी सुविधा आणि फर्निचर अशा या इमारतीस पूरक बाबी उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। उमदी पोलीस ठाणे नवीन इमारतीसंदर्भात पोलीस गृहनिर्माण महामंडळाकडे असलेल्या प्रस्ताव मंजुरीसाठी पाठपुरावा करू असे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, उमदी हे सांगलीपासून जवळपास 150 किलोमीटर अंतरावर असून कर्नाटकच्या सीमेवर आहे। या शासकीय निवासस्थानामुळे पोलीस अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहतील। पोलिसांचं मनोबल, मनःशांती आणि कार्यक्षमता वाढून गुन्हेगारी कारवाया रोखण्यास मदत होणार आहे। त्यासाठी नागरिकांनीही सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करावं आणि आपली जबाबदारी पार पाडावी। घरगुती गुन्हे रोखण्यासाठी पोलीस पाटील आणि तंटामुक्त समित्यांनी सक्रिय व्हावं असे आवाहन त्यांनी यावेळी केले।